नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या. उद्या महायुती आणि महाविकास आघाडीला बहुमत मिळालं नाही तर काहीतरी गणितच जुळवावी लागणार. मलिकांनंतर दिलीप वळसे पाटलांचं निकालानंतर समीकरण बदलण्याचे संकेत. निकालानंतर समीकरण बदलणार. दादा गटाच्या नेत्यांकडून संकेत. दादांशिवाय कुठलंही सरकार बनू शकत नाही मलिकांचा दावा. तर निकालानंतर गणित जुळवावी लागणार. वळसे पाटलांचेही संकेत. भाजपचा दबाव झुगारून अजितदादांचा नवाब मलिक आणि सना मलिकांच्या प्रचार रॅलीत सहभाग. मलिकांवरील आरोप अद्याप सिद्ध नाहीत. दादांची प्रतिक्रिया. मी महायुतीचा नाही तर राष्ट्रवादीचा उमेदवार. नवाब मलिकांचं वक्तव्य. इतरांचा विरोध असला तरी अजितदादा खंबीरपणे माझ्या पाठीशी. मलिकांचं भाजप. छत्रपती शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरे बंधू आग्रही. 17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कात सभेला परवानगी मिळावी. मनसे आणि ठाकरे गटाची मुंबई पालिकेकडे मागणी. यशोमती ठाकूरांना निवडून दिलं की संस्कारी नेतृत्व पाहायला मिळेल तर बिनसंस्कारी माणसं अमरावतीत फिरतायत. उद्धव ठाकरे राणांना टोला. आपण तिथे तिघे भाऊ भाऊ महाराष्ट्रात सगळं वाटून खाऊ. उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका. तर आम्ही कोणतं टेंडर खाल्लं पुरावे द्या. अजितदादांचा ठाकरेंना उलट सवाल. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार केला. संविधान बदलणार हे सांगून फेक नॅरेटिव्ह सेट केला. नितीन गडकरींची विरोधकांवर टीका. पूर्व विदर्भातील एकच जागा आमच्याकडे. तिथेही काँग्रेसच्या राजेंद्र मुळकांची बंडखोरी. मुळक यांच्यावर कारवाई हवी. भास्कर जाधवांची मागणी. सदा सरवणकरांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनाला शेलारांची दांडी. भाजपचे स्थानिक नेते कार्यकर्ते उपस्थित. मुख्यमंत्री शिंदेंची सून वृषाली श्रीकांत शिंदेंच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन. एवढी सत्ता भोगली आता बोलता येत नाही. हरण्याच्या भीतीनं परत वाचा आली. राऊतांची नाव न घेता बबनराव पाचपुतेंवर टीका. तर राऊत तारतम्य सोडून बोलतात. विक्रम पाचपुतेंची प्रतिक्रिया. बारामतीमधील जनता हुशार. मतदानातून दाखवून देतील. खासदार सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. सत्तेचा गैरवापर करून अनिल देशमुखांवर अन्याय करण्यात आला. शरद पवारांची अनिल देशमुखांवर बोलताना सत्ताधाऱ्यांवर टीका. अपक्ष खासदारांना तुतारीचा आवाज व्यवस्थित ऐकायला आला पाहिजे. जयंत पाटलांची खासदार विशाल पाटलांना चिमटा. 12 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींचा पुण्यात रोड शो होणार. चिमूर आणि सोलापूरमध्ये मोदींच्या सभा. तर 14 नोव्हेंबरला संभाजीनगर, रायगड आणि मुंबईत 3 जाहीर सभा. सोलापूरच्या करमाळ्यात तहसीलदार शिल्पा ठोकडेंची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई. 2 टिप्परसह 4 ब्रास वाळू जप्त. शिंदे शिवसेनेचं मला पाठबळ मिळणार. वाशिम मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संजय वाडेंचा दावा. वाशिममध्ये भाजप बंडखोर अनंतराव देशमुखांकडून फडणवीसांच्या नावे प्रचार सुरू. फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी. शिंदे गटाची मागणी. कारवाई न केल्यास 2 मतदारसंघात भाजपचं काम न करण्याचा इशारा. दौंडचे भाजप उमेदवार राहुल कुल यांनी अजित पवारांची भेट घेतली. भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्यानं भेट घेतल्याची माहिती. शिवसेना राष्ट्रवादी फोडायला कमळाबाई कारणीभूत. याचा फोड त्याचा फोड आणि दुसऱ्याचं लेकरू मांडीवर घेऊन बस ही कुठली पद्धत. खासदार ओम राजनिंबाळकरांची फडणवीसांवर टीका. कोल्हापूर पाटगाव धरणाचं पाणी कुणालाही घेऊ देणार नाही. शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. राधानगरीमध्ये प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाच्या केपी पाटलांमध्ये लढत. नाशिक पूर्वची लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. राहुल ढिकलेंची प्रतिक्रिया. नाशिक पूर्वमध्ये राहुल ढिकले विरुद्ध गणेश गीते अशी लढत. शिवेंद्रराजेंच्या प्रचारासाठी मुलगी मृणाली राजे भोसले मैदानात. साताऱ्यातील मंडईमध्ये मृणाली राजेंचा मतदारांच्या भेटीगाठी घेत संवाद. ईव्हीएम हॅक करून जिंकवून देतो. 5 लाख न दिल्यास पराभव करेल. नाशकातील ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीतेंकडे खंडणीची मागणी. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याच्या अजित पवार गटाकडून वृत्तपत्रात जाहिराती. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर अजितदादा गटाकडून जाहिरात प्रसिद्ध. नागपुरातील 6 उमेदवार निवडून आणायचे. जनतेला न्याय देऊ न शकणाऱ्या भाजपच्या हातून सत्ता काढून घ्यायची आहे. नागपुरातील काटोलच्या सभेत शरद पवारांचा हल्लाबोल. अजितदादांची प्रतिमा मलिन करणाऱ्या व्हिडिओ विरोधात तक्रार. अजित पवार गटाची शरद पवार गटाविरोधात तक्रार. युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणांकडून सायबर पोलिसात तक्रार दाखल. काँग्रेसमधील 5 बंडखोरांचं 6 वर्षांसाठी निलंबन. रमेश चेन्नीथलांची माहिती. राजेंद्र मुळीक, कलम व्यवहारे, जयश्री पाटील, यज्ञकर, जिचकर, आबा बागुल यांच्यावर निलंबनाची कारवाई. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी 2 आरोपींना अटक. आदित्य राजू गुलाणकर आणि रफिक नियाज शेख अटकेत. दोन्ही आरोपी पुण्याच्या कर्वेनगरचे रहिवासी. आतापर्यंत एकूण 18 आरोपींना अटक. दिवंगत बाबा सिद्दीकींचे सहकारी इक्बाल शेख यांना धमकीचा फोन.
5 कोटींच्या खंडणीची मागणी, गुन्हा दाखल. धमकी देणाऱ्याची ओळख पटल्याची पोलीस सूत्रांची माहिती. तेल गॅसच्या सबसिडीत 10 वर्षांमध्ये 85% घट. $25 अब्ज अनुदान 3.5 अब्ज वर. राज्यात पशुगणनेला आचारसंहितेचा ब्रेक. कर्मचारी विधानसभेच्या कामात व्यग्र असल्यानं पशुगणनेवर परिणाम. पुण्यातील भोर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार किरण दगडे यांच्या प्रचाराला सुरुवात. दगडे यांच्या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद. धुळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती सुरूच. महानगर प्रमुख सुशील महाजन यांच्यासह 52 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे देत भाजपमध्ये पक्षप्रवेश. धुळ्यात आज पंतप्रधान मोदींची सभा. 45 एकरावर सभेचं आयोजन. 248 अधिकाऱ्यांसह 2800 पोलिसांचा बंदोबस्त. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटलांनी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या संवादानंतर प्रचार रॅली काढली. शिवसेनेचे उमेदवार अनिल गोटेंनी देवपूर भागात सभा घेतली. शहरातील ठप्प झालेली विकास कामं मीच पूर्ण करणार. अनिल गोटेंकडून नागरिकांना आश्वासन. जळगावमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी. तपासणीत 2.5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त. नंदुरबार जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांना होम बेस वोटिंगची सुविधा. जिल्ह्यातील 10,554 वयोवृद्ध मतदार घरूनच मतदान करणार. शरद पवार गटाचे माजी आमदार उदयसिंग पाडवींकडून पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा. उदयसिंग पाडवी भाजपाचे उमेदवार राजेश पाटील यांचा प्रचार करणार. जळगावच्या अमळनेरमध्ये 3.5 किलो गांजा हस्तगत. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. जळगावात भाजपचे आमदार सुरेश भोळेंच्या प्रचारासाठी महायुतीची भव्य रॅली. नागरिकांकडून भोळेंच्या रॅलीचं भव्य स्वागत. आमच्या डोळ्यासमोर दुसऱ्याला आरक्षण दिलं. आमची थट्टा करता हे फडणवीसांना महागात पडणार. मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा. भाजपनं पक्ष तर फोडलेच, सोबत घरही फोडली. अशा अनेक संकटातून पवारांनी राज्याचं चित्र बदललं. काँग्रेसला संपवण्याचाही प्रयत्न झाला. धीरज देशमुखांचा भाजपवर निशाणा. आष्टीचे भाजप बंडखोर उमेदवार भीमराव धोंडे अपक्ष उमेदवारीचं चिन्ह विसरले. कार्यकर्त्यांना तुतारी वाजवण्याचं आवाहन. चूक समजताच धोंडेंकडून सारवासारव. सिंदखेड-राजा मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत. मतदारसंघातील महायुतीचा मीच खरा उमेदवार. अजित पवार गटाचे मनोज कायंदे यांचं वक्तव्य. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यासमोर आव्हान.